बौद्ध धम्मात कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व काय, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. बौद्ध धम्मात कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व विविध परंपरागत, धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून आहे. या दिवशी बौद्ध धम्मात खास महत्त्व आहे आणि विविध धार्मिक क्रियाकलाप, पूजा पाठ, स्नान, दान आणि व्रत केले जातात. त्यातील प्रमुख बुद्धाच्या जीवनातील घटना. कार्तिक पौर्णिमा दिवशी बोधिसत्व भगवान बुद्धाने अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षी दिली आहे, जसे की धम्मचक्र प्रवर्तन आणि अनेक प्रमुख शिष्यांची दीक्षासुद्धा याच दिवशी झालेली आहे. धार्मिक व्रत आणि पूजा अर्चना. या दिवशी गंगा, यमुना, चंद्र आणि अन्य पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं तेवढंच महत्त्व असून दीपदान, हवन आणि धम्मानुष्ठान करणे पुण्यकारक मानले जाते. शांती व सन्मान. या दिवशी शांती, सद्भावना आणि मानवी जीवनात सकारात्मकता वाढवण्याच्या उद्देशाने विविध धार्मिक आयोजन व पूजेशी निगडीत आहे. भगवान बुद्धांनी अनेक महत्त्वाची घटना त्यांनी या दिवशी स्पष्ट केलेले आहे. यात भगवान बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केल्याची घटना आहे. तसेच त्यांचे प्रमुख शिष्य सारिपुत्त आणि महामोगलायन यांची सुद्धा धम्मदीक्षा याच दिवशी झालेली आहे. हिंदू आणि बौद्ध समजुती. हिंदू धर्मात या दिवशी शिवलिंगाची पूजा किंवा तुलसी पूजन किंवा चंद्रदर्शन आणि गंगा स्नान केल्याने 7 जन्माचा लाभ होतो असा त्यांचा हेतू जरी असला तरी बौद्ध धर्मात त्यांच्यापेक्षा विरुद्ध बुद्धाच्या शिक्षणाचा प्रसार सक्रियपणे केला जातो. तो दिवस आजच्या दिवसापासूनच सुरुवात आहे आणि म्हणून बौद्ध धम्माचा प्रचाराचा आदेश भगवान बुद्धाने याच दिवशी त्यांच्या 60 प्रमुख अर्हत भिक्षूंना केला होता. त्यांनी बहुजनांच्या कल्याणाकरिता चारही दिशांनी जाऊन धम्म प्रचार करण्याचा आदेश दिला होता. चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अताय हिताय, या अशा शब्दात त्यांनी प्रचाराचे प्रमुख तत्व मांडले. या धम्म प्रचारामुळे बौद्ध धर्माचा व्यापक प्रसार झाला. बौद्ध संघातील महत्त्वाच्या व्यक्तीची सुद्धा दीक्षा अर्थात सारिपुत्त, महामोगलायनसह अनेक नामांकित शिष्यांची याच दिवशी धम्मदीक्षा झाली. यामुळे संघ यावेळी अधिक प्रगल्भ झाला. महत्त्वाच्या व्यक्तीचं निधनसुद्धा याच दिवशी झालं. ते म्हणजे राजा सम्राट अशोक महान यांचा परिनिब्बाण मृत्यू देखील कार्तिक पौर्णिमेला झाला, ज्यामुळे हा दिवस बौद्ध इतिहासात स्मरणीय ठरला आहे. धार्मिक व्रतपूजा आणि सामाजिक उपक्रम. या दिवशी कठीण चिवरदान आणि केले जाते व या दानातील विशेष महत्त्व आहे, कारण या काळात भिक्षूंना गरजेच्या वस्तू दिल्या जातात. या विपरीत परिस्थितीचा सामना करण्यास प्रेरणा देते. तसेच विविध स्थानिक घटनाद्वारे शोभायात्रा, दीप प्रज्वलन, पंचशील दान आणि परित्राण पाठ यासारखे कार्यक्रम केले जातात. बुद्धांच्या अवशेषांची प्रतिष्ठापना. 1931 मध्ये अनागरिक धम्मपाल यांनी सारनाथ येथील मूलगंध विहारात बुद्धांच्या धातूंची प्रतिष्ठापना केली, जी कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी बौद्ध संप्रदायातील शांती, करुणा, कल्याण आणि लोकहिताचा संदेश आणखी प्रसारित होतो. उपासक आणि भिक्षू नव्याने प्रेरणा घेऊन धम्मप्रचार व पालनासाठी पुढे येतात. अशा प्रकारे कार्तिक पौर्णिमा हा दिवस बौद्ध धर्माच्या इतिहासात विशेष आणि पवित्र मानला जातो. धर्माच्या प्रचाराचा व समर्पणाचा दिन असण्याबरोबर सामाजिक आणि धार्मिक बुद्धत्वाचे जतन करण्याचा दिवस आहे. या दिवशी शिवलिंगाची पूजा किंवा तुलसी पूजन किंवा चंद्रदर्शन आणि गंगा स्नान केल्याने 7 जन्माचा लाभ होतो असा त्यांचा हेतू जरी असला तरी बौद्ध धर्मात त्यांच्यापेक्षा विरुद्ध बुद्धाच्या शिक्षणाचा प्रसार सक्रियपणे केला जातो. तो दिवस आजच्या दिवसापासूनच सुरुवात आहे आणि म्हणून बौद्ध धम्माचा प्रचाराचा आदेश
भगवान बुद्धाने याच दिवशी त्यांच्या 60 प्रमुख अर्हत भिक्षूंना केला होता. त्यांनी बहुजनांच्या कल्याणाकरिता चारही दिशांनी जाऊन धम्म प्रचार करण्याचा आदेश दिला होता. चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अताय हिताय या अशा शब्दात त्यांनी प्रचाराचे प्रमुख तत्व मांडले. या धम्म प्रचारामुळे बौद्ध धर्माचा व्यापक प्रसार झाला. बौद्ध संघातील महत्त्वाच्या व्यक्तीची सुद्धा दीक्षा अर्थात सारिपुत्त महामौगलांसह अनेक नामांकित शिष्यांची याच दिवशी धम्मदीक्षा झाली. यामुळे संघ यावेळी अधिक प्रगल्भ झाला. महत्त्वाच्या व्यक्तीचं निधनसुद्धा याच दिवशी झालं. ते म्हणजे राजा सम्राट अशोक महान यांचा परिनिब्बाण मृत्यू देखील कार्तिक पौर्णिमेला झाला, ज्यामुळे हा दिवस बौद्ध इतिहासात स्मरणीय ठरला आहे. मित्रांनो, हा विषय होता बौद्ध धम्मात कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व काय आणि याच दिवशी बौद्ध धम्माच्या नियमानुसार काय काय घडलेलं आहे. पौर्णिमा तर विशेष महत्त्वाची आहेच. प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही विशेषता असतेच. हा विषय होता. मित्रांनो, आपणाला हा विषय आवडल्यास कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या बुद्धवाणी या चॅनलला भरभरून प्रेम द्या. नमो बुद्धाय. जय भीम.